नमस्कार मित्रांनो, शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे। हे पाहू शकता, आज आपण परमिट घेण्यासाठी आलो आहोत मित्रांनो। चोरंबा फिडरवरती आपल्याला काम आहे आणि रात्री पाऊस पडल्यामुळे मित्रांनो लाईन थोडी फॉल्ट झालेली आहे, त्यामुळे आम्ही लाईन फॉल्ट काढत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता, अशा पद्धतीने लाईन फॉल्ट काढत आहोत, हे पाहू शकता। आणि हे पाहू शकता तुम्ही, आता आम्ही परमिट घेण्यासाठी आलो आहोत आणि परमिट घेत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता, अशा पद्धतीने परमिट घेत आहोत आणि ओपन शॉट करून आम्ही काम करत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता, या जागी आम्ही सबस्टेशनला आलो आहोत परमिट घेण्यासाठी आणि हे पाहू शकता, आम्ही अशा पद्धतीने ओपन शॉट करून आम्ही लाईन बंद करून घेतली मित्रांनो। हे पाहू शकता, या जागी एक केबल आमचा भ्रष्ट झालेला आहे। हे पाहू शकता तुम्ही, केबल भ्रष्ट झालेला आहे, त्यासाठी आम्ही एक JCB मागवली मित्रांनो। हे पाहू शकता, JCB मागून आम्ही हा जमिनीतला केबल काढून घेत आहोत बाहेर। हे पाहू शकता, अशा पद्धतीने जमिनीतून केबल काढून घेतलेला आहे मित्रांनो आणि आता आम्ही फिडर चालू करण्यासाठी आलो आहोत। हे पाहू शकता, अशा पद्धतीने आम्ही फिडर चालू करून सप्लाय सुरळीत केला मित्रांनो आणि हे आमचे दैनंदिनच काम आहेत मित्रांनो। हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आमचे हे दैनंदिन काम असतात। हे पाहू शकता, आणि या जागी पण एक आमची झंपरिंग गेलेली आहे या हायवेच्या पोलवरती आणि हे झंपरिंग मारण्याचं काम चालू आहे। हे पाहू शकता तुम्ही, आणि हे वरचे आमचे समीर भाई आहेत, ते झंपरिंग मारत आहेत आणि रात्रपासून हा सप्लाय ग्राहकाचा बंद होता मित्रांनो, एक फेज बंद होता, त्यामुळे आम्ही ही झंपरिंग मारून सप्लाय सुरळीत करत आहोत। आणि हे आमचे सोबतचे महाराज दरोगा साहेब आहेत, हे पण आमचे सोबतीच आहेत मित्रांनो, दरोगा साहेब। हे पाहू शकता, अशा पद्धतीने ही झंपरिंग मारून आम्हाला सप्लाय सुरळीत करायचा आहे आणि हे आमचं काम चालू आहे मित्रांनो। अशा पद्धतीने दैनंदिन कामे असतात मित्रांनो आमचे। आणि सध्या गणपतीचा लोड वाढल्यामुळे खूपच लाईनवरती फॉल्ट होत आहेत। हे पाहू शकता, अशा पद्धतीने ही झंपरिंग मारून आम्ही आता खाली उतरलो आहोत मित्रांनो। हे पाहू शकता, अर्धापूरच्या सबस्टेशनला आलो आहोत आता आणि हे आमचे नवीन ऑपरेटर साहेब आहेत, नवीन आलेले आहेत, जॉईन झालेले आहेत। ते आम्हाला आता सप्लाय चालू करून देतील मित्रांनो। आम्ही सकाळी बंद करून घेतलं होतं आणि लाईनवरती आम्ही फॉल्ट काढला। हे पाहू शकता, अशा पद्धतीने सप्लाय चालू करत आहेत। हे पाहू शकता, हे कोंडा फिडर आहे आणि कोंड्या फिडरवरतीच आम्ही काम केलेलं आहे। हे पाहू शकता, अशा पद्धतीने लाईन चालू करत आहोत आणि लाईन चालू करून तिन्ही फेजवरती लोड बघत आहेत। हे पाहू शकता, धन्यवाद।